रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. खोटा नेरेट पसरवायचा नाही. या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती राहतात, इथं ओबीसी सुद्धा राहतात, त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे, ते सुद्धा निकाल फिरवू शकतात. हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे, हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. सरकारनं काही करो, सरकारला लाडकी बहीण, पण ओबीसीचा आमच्या वाड्या वस्त्यांचं मतदान करावं, संशोधन करावं, अनालिसिस करावं. धनगरांच्या वाड्यावरती, लमाणांच्या तांड्यावरती, बंजारा तांड्यावरती, वंजारांच्या वाड्या वस्त्यावरचं मतदान काढावं आणि अनालिसिस करावं. बरं सत्ताधारी, ठीक आहे, सत्ताधारी वर्गाला आमचं नसेल वाटलं, पण जे पराभूत झालेले, ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही, त्यांनी तरी अनालिसिस करावं की ओबीसीने कुणाला मतदान केलं. अहो मला एक सांगा, आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विजय कसा होणार? पराभूत करा म्हणजे हँगिंग ठेवा असं नाही ना, नोटाला नाही ना. राग यावर असा होता की ओबीसीच्या लोकांना फिजिकली अटॅक केले गेले. छगनराव भुजबळांना यांचा 7 आहे का बोलला? तुझा 7 आहे का जरांगे? तू काय मराठा समाजाला काय तू काय गादी तयार केलीस का? काय एवढं गृहीत धरतोय? पण हाके साहेब प्रश्न असा आहे की मराठा समाजाने सुद्धा मतदान केलं. हो, मी तेच सांगायला लागलो ना, मी तेच सांगतोय. साध्य म्हणजे ज्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या, ज्यांना तुतारी वाजवायची होती, ज्या रोहित पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे पाटील चालत होते, ज्या राजेश टोपेंच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं, बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला. एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी 10% रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही अडेलतट्टू भूमिका घेतली गेली, पोलरायझेशन केलं गेलं आणि महाविकास आघाडीची पोळी लोकसभा निवडणुकीत शेकली गेली. हे आम्हाला बदलायचं होतं. कारण हे बघा, आमचं पण आंदोलन होतं की नाही? पवार साहेबांनी आम्हाला साधा एक बरं शब्द तरी बोलले का? तुम्ही फक्त आरक्षणाचं माध्यम वापरलं आणि टार्गेट तुम्ही शरद पवारांना केलं आणि फडणवीसांचं ध्येय साध्य केलं. अरे राजसत्ता अंतिम आहे. आम्हाला भूमिका, हे बघा, आम्ही आंदोलन लढणार आहे. हे बघा, उत्तर आहे का? मी आरोपाला भीत नाही, मी भूमिका घेतली. आरक्षणाचं माध्यम तुम्ही वापरलं आणि त्याच्या आडून तुम्ही शरद पवारांना टार्गेट केलं आणि फडणवीसांचं ध्येय साध्य म्हणजे माझं उत्तर आहे का की तुम्हीच बोलताय? म्हणजे आरक्षण लढणाऱ्या आंदोलकांनी भूमिका घ्यायची नाही असं म्हणायचं का? आणि आम्ही भूमिका घेतल्यावर तुम्ही आम्हाला याचे त्याचे असं म्हणताय का? आम्हाला नको असलेलं सरकार पाडा असं म्हणणं चुकीचं आहे का? पृथ्वीराज बाबा चव्हाण अंतरवली सराटीला जाऊन भेटतात, पण ओबीसीच्या आंदोलनाबद्दल बरं शब्द बोलत नाहीत. का ओबीसीने काँग्रेसला मतदान करावं? माधव नेहमी भाजपच्या मागे राहिला हे मान्य आहे, पण गावगाड्यातला छोटा मायक्रो ओबीसी का आज काँग्रेस पासून लांब गेला? याचा अनालिसिस राहुल गांधी करणार आहेत का? एका बाजूला राहुल गांधी म्हणले ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीचे कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे. तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगेना जाऊन भेटले, जरांगेच्या मताची काळजी यांना होती. गावगाड्यातल्या 50% ओबीसीची काळजी तुम्हाला नव्हती? करतील ना अनालिसिस, करा ना अनालिसिस. बूथ वाईज तुम्हाला मतदान कळतं ना. या ओबीसीनी तुमचं असं मत आहे की महाविकास आघाडीला ओबीसी जे आंदोलन असेल, ओबीसीचे जे प्रश्न असतील त्याच्याकडे कानाडोळा केल्यामुळे प्रश्नच नाही. मी राहुल गांधींची 5 मिनिट वेळ मागितली होती. मला सांगलीमध्ये सकाळी 9 वाजता स्थानबद्ध केलं गेलं, संध्याकाळी 5 वाजता सोडलं, पण मला राहुल गांधींची 5 मिनिटं वेळ मिळाली नाही. सरदार वतनदारांच्या हातात पक्ष आहे. असं म्हणतात लाडकी बहीण चालली, तुम्ही केलेल्या कष्टाचा त्यांनी इग्नोर केला. कुणी काय म्हणायचं, आम्ही आमचं परफेक्शन तुमच्या समोर मांडलेलं आहे. आम्ही लोकसभेमध्ये आमची ओबीसीची माणसं, चंद्रकांत खैरेंचा पराभव, पंकजाताई मुंडेंचा पराभव, महादेव जानकरांचा पराभव, याचा ओबीसी एकत्र आल्यानंतर त्याला जातीय स्वरूप दिलं गेलं. खरं आम्ही ज्या सरकारने जे प्रश्न सोडवलेले नाहीत त्या वेळी आम्ही ते बोललेलो आहे. आज रोजी आम्ही कुणाला मतदान करायचं, कुणाला नाही मतदान करायचं, कारण चळवळ, निवडणुकीच्या काळात चळवळीला दिशा देणं हे आमचं काम आहे.
आणि राजसत्ता अंतिम असेल, राजसत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले असतील तर आम्ही कुणाला का मतदान करू नये? ही लोकशाही आहे. जे दरांनी केलं तेच तुम्ही करताय, मग अर्थ काय तुमचा? अरे लोकशाहीमध्ये भूमिका घेणं जरांगेचं कशाला तुम्ही मला सांगताय? लोकशाहीमध्ये आम्ही भूमिका घ्यायची नाही का? आम्ही जे आंदोलन उभं केलंय, जी मुवमेंट उभी केली, त्या तरुणांना आम्ही दिशा द्यायची का नाही द्यायची? आणि त्याला सोडून असा प्रश्न निर्माण होतो. मग तुमच्यावरती आरोप केले जातात. आरोप विरोधाची मी फिकीर करत नाही. आम्हाला ज्यांना पाडायचं होतं त्यांना आम्ही पाडलंय, आम्ही करून दाखवलंय, आणि ज्यांना मतदान द्यायचं द्या म्हणून सांगितलं होतं त्यांना मतदान दिलेलं आहे. कोणी काही आरोप करत, आणि काय महायुती काय कुठल्या काय महाराष्ट्राच्या बाहेरचा पक्ष आहे का? मुख्यमंत्री कोण आहेत? सोडवतील, नाही सोडवले तर पराभूत करू त्यांना. मी आता तुम्हाला सांगितलंय, तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर, की या मुख्यमंत्र्यांना आमचा कास्ट वाईज सेन्सस करावा लागेल. पाडायला पाठवून- काय काय? अरे विधान परिषद काय, अर्ध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला विधान परिषद काय देत आहे? कॅबिनेट पद दिलं पाहिजे, अरे शिक्षण मंत्री पद दिलं पाहिजे, महसूल मंत्री पद दिलं पाहिजे. काय तुम्ही विधान परिषदेवर बोलवून करता काय? अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे हा. काय तुम्ही सांगा, मला सांगायचे, मी कोणाला भीक मागणार नाही. अरे मी सत्तेत बसवणारा माणूस आहे, विधान परिषद काय घेऊन बसलाय? हा? हे बघा, महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे. कॅबिनेट सोडा हो, तुम्ही काय छोटे, आम्ही मुख्यमंत्र्यांची भाषा बोलतोय, तुम्ही काय विधान परिषद घेऊन बसलाय? कोणी हो मुख्यमंत्री? हा? अहो हे बघा निवडून दिलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. तुम्हाला विधान परिषदेवर जायचं म्हटलं तर कुठल्या पक्षात अजित पवारांचे तुमचं पटत नाही, तुम्ही शरद पवारांना target करता. अहो एकनाथ शिंदे- ते वेळ हे बघा सर, तर ऐका लक्ष्मण हाके, हे बघा त्यावेळी मी प्रेस घेईन मी कुठल्या पक्षातून जाणार आहे. हे बघा, जर तरला लक्ष्मण हाके महत्व देत नाही. माहितीमध्ये एकनाथ शिंदेवर तुम्ही आरोप केले. एकनाथ शिंदे माहितीमध्ये मुख्यमंत्री होते, आता ते माहितीमध्ये आहेत. काही फक्त भाजप, म्हणजे तुम्ही भाजपमधून विधान परिषदेवर जा. अरे काय वा, 10,000 पेक्षा 15,000च्या आसपास निवडून आले. अरे कशामुळे आले? मग रोहित पवार 1200 मतांनी येतो. अरे ओबीसी फॅक्टरमुळे आले. तेच सांगतोय मी. अरे आम्ही अगोदर सांगितलंय, इथं पत्रकार सगळे आहेत, आपल्या प्रेसमध्ये सांगितलेलं होतं, जे रिझल्ट ओरिएंटेड ओबीसीचे उमेदवार असतील त्यांना आमची फर्स्ट प्रायोरिटी असेल. आम्ही पाठिंबा दिलेला होता, त्याच्या विरोधात एलिगेशन झालेले आहेत. अरे होता ना, झाला ना. माळशिरस मध्ये माझ्या विरोधात प्रेस झाली की लक्ष्मण हाकेंचा उत्तमरावांना पाठिंबा असेल तर आमचा बायकॉट झाली ना. प्रेस तुम्हीच दाखवली सगळ्यांनी, तिथं आणला ना निवडून आम्ही. म्हणजे उत्तमराव करा तुम्ही निवडा. प्रश्नच नाही. मग तुम्ही शरद पवारांवरती टीका कशी काय? अरे आमच्या पक्षाच्या धोरणावर ठीक आहे, पण आमच्या माणसाला आम्ही आणले ना निवडून. म्हणजे तुमचे सगळीकडे माणसं आहेत. माणसं आहेतच ना. जर जरांगेचे सगळीकडे असतील तर आमच्याकडे नसावेत. मग तुम्हाला कुठं विषय येणार? येतील ठरवतील. पुढच्या वेळी येईल ना निवडून. अरे नाही म्हणलं ना, मी कुठं म्हणलंय आलाय. मग आमचं धोरण होतं ना, समजून घ्या. आमचं धोरण होतं. अरे मग पहिली पायरी हीच असते. कुणाला तरी पाडल्याशिवाय कोण येणार आहे का निवडून? अरे नाही, विधान परिषद नाही, हे छोट आहे. अरे पुढच्या खूप गोष्टी आहेत. तुम्ही एवढं मला राजेश टोपे नावाचा माणूस पाडल्याचा आनंद आहे, आणि रोहित पवारांचे दोन्ही कान कापल्याचा खूप मोठा आनंद आहे. आले ठीक आहे ना, आले त्याच्यावरून आज चालय ना, आले निवडून येतात. त्यांना शुभेच्छा आहेत. जरांगे पवार साहेब जरी पंतप्रधान झाले किंवा त्याचा कोणी माणूस जरी पंतप्रधान झाला, जोपर्यंत इथला लिगल ऍस्पेक्ट असणाऱ्या संस्था जोपर्यंत सामाजिक मागासले पण प्रूव्ह करणार नाहीत, तोपर्यंत जरांगेची मागणी मान्य होणार नाही. ये अंदर की बात है. अरे हमारे अंदर की बात है. तिथं आमचा माणूसच नव्हता तर ऐकायचा प्रश्न काय? दादा आमचं दिलंय ना, आम्ही आणलंय निवडून. माहितीतच आहेत ना दादा का राष्ट्रवादी दिले. मला जवळजवळ 2-3 डझन आमदारांचे आहेत, प्रमुख नेत्यांचे पण झालेले आहेत. कोण आता नाव सगळ्यांचे पण आलेले आहेत. मी केलेलं आहे त्यांच्या अभिनंदनाला.
तुम्हाला नेत्यांना जाऊन मुंबईत? नाही, भेटायची काय आवश्यकता नाही. मी ओबीसी काय तुम्हाला आनंद होईल? आनंद काय, जो निवडतील त्याला त्याचा आनंद आहे, कारण आम्ही आमचं काम केलेलं आहे. आता निवडायचं काम त्यांचे पक्षाकडे होतं. काय कोणी हो, मी आम्ही निवडून द्यायचं काम केलंय. जो कोणी मुख्यमंत्री होईल, एकनाथ शिंदेला तुमचा विरोध होता. जो कोणी मुख्यमंत्री होईल, निवडणुकीच्या अगोदर तुम्ही म्हणत होते. विनोद बाबळला काय एकनाथ शिंदेला तुम्ही म्हणे आम्ही माहितीला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही फक्त भाजपला दिलेला नव्हता. त्यामुळे जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि विधान परिषद वगैरे नाही, अरे द्यायचं असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या. विधान परिषद वगैरे चिल्लर समजू नका. ओबीसी चळवळीला अख्खा तडाखा दिलेला आहे. अरे का जाऊ नये का? काय माझ्यावर बंदी आहे का कॅबिनेट मध्ये नाही जायला? का जाऊ नये आम्ही? काय ओबीसीच्या पोरांनी स्वप्न बघायचं नाही, तुम्ही तेवढी बघायची का? असा का प्रश्न विचारताय? पक्ष सांगा. अरे पक्षाचा काय संबंध? मला त्यावेळी ठरवेल, सांगेल ना, प्रेस घेऊन सांगेल. काय अरे एक जण बोला. आमदारांना मंत्रिपद मिळत नाही, परत दोघांनी तसेच राहिले तर तुम्हाला अरे ते एका मतदारसंघाचे, अरे मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी आहे. अरे मी महाराष्ट्राचं लीड करतो. हा? हे बघा मी काय बोलतोय, अनेक पद आहेत ना, ठरवतील ना ते. आता तुम्ही कोणतं झालं तर पडलं. आनंद होईल मला, का नाही होणार आनंद? भुजबळ साहेब पण आहेत की तुमचे नेते? अरे आनंद होईल. अनेक जागा आहेत ना. अरे प्रश्नच नाही. का होऊ नये? होऊ का नाही? चला, धन्यवाद, थँक्यू.